जामा मशिदीचा फतवा निघाल्यानेच राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत पायी चालले नाही अशी टीका भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे। महाराष्ट्र वारी आणि वारकरी हे एक अतूट नातं आहे। पंढरपुरात आषाढी कार्तिकीची यात्रा आणि महाराष्ट्रात वर्षभरात अनेक वारकरी संप्रदायाच्या यात्रा असतात, पण असं असताना सुद्धा वारकऱ्यांना सुखसुविधा मिळाव्यात आणि वारकरी संप्रदायातल्या विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात याच्यासाठी कुठलंही एखादं महामंडळ, समिती, आयोग, मंडळ असं काहीही राज्यात अस्तित्वात नव्हतं आणि महायुतीच्या सरकारने पहिल्यांदा हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय वारकरी संप्रदायासाठी घेतला आणि मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची निर्मिती करण्यात आली। या निर्णयाबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी आणि संपूर्ण महायुती सरकारचं अभिनंदन करतो। या निर्णयाचं स्वागत करतो आणि या महामंडळाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायासाठी उत्तमोत्तम कार्य आणि योजना राबवल्या जातील अशी आशा बाळगतो। राहुल गांधी सामील होणार होते वारीमध्ये, नेमकं काय झालं ते अजून दिसले नाही। असं आहे की हिंदूंना हिंसक म्हणणारे राहुल गांधी वारीमध्ये पायी वारी करणारच नाहीत याच्याविषयी आम्ही ठाम होतो, पण महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना येण्याचा आग्रह धरला होता आणि ते वारंवार सांगत होते की ते 14 तारखेला पायी वारी करणारच आहेत। पण महाराष्ट्रातल्या मस्जिदींनी तक्रार केल्यानंतर दिल्लीच्या जामा मस्जिदने राहुल गांधींना दरडावून सांगितलं आहे की हिंदू मतांसाठी तुम्ही जर पायी वारी करणार असाल तर त्यातनं आम्ही प्रचंड नाराज होऊ आणि आमच्या रोषाची फळं तुम्हाला भोगावी लागतील। हा फतवा आल्यानंतरच राहुल गांधींनी पायी वारीला येण्याचं टाळलं आहे।